नमस्कार, सहारा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नुकतेच येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय पदाधिकारी हे सक्रिय झालेले आहेत आणि आपण अचलपूर तालुक्यातील शिंदी सर्कल ह्या परिसीमेने फेरबदल झालेला आहे आणि शिंदी सर्कल मध्ये अनेक दिग्गज या सर्कल मध्ये निवडणूक लढणार आहेत आणि अशातच कोला असदपूर सर्कल मधून शिंदी सर्कल मध्ये आलेला आहे आणि या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अनेक जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार या शिंदी सर्कल मधून लढणार आहेत। यामध्ये बबलू देशमुख सुद्धा संभाव्य उमेदवार म्हणून शिंदी सर्कल मध्ये उभे राहणार आहेत। त्यानंतर नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे सुभाष पाटील चित्रकार हे सुद्धा शिंदी सर्कल मध्ये राहणार आहे आणि याआधी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे तालुका प्रमुख बंडू घोम यांनी शिंदेगड शिवसेनामध्ये प्रवेश केला आणि उपजिल्हा प्रमुख ते पद सांभाळत आहेत। ते सुद्धा या शिंदी सर्कल मधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। आपण बघतो की अचलपूर तालुक्यातील बंडू घोम हे चर्चेत नाव आहे, शिक्षण क्षेत्रातही सुद्धा त्यांच्या चर्चेत आहेत आणि अशातच राजकीय क्षेत्रात सुद्धा ते अग्रेसर आहेत। अनेक शिवसेनेत कार्य करत असताना अनेक सामाजिक काम सतत चालूच आहे। या मागील पंचवार्षिक मध्ये अल्पशा मताने ते निवडणूक मध्ये पडले होते, परंतु त्यांनी पडल्यानंतरही सामाजिक काम चालूच ठेवले आणि आपल्या सर्कलतील लोकांचे कामे सतत ते करत राहतात आणि संपर्कात सुद्धा आहेत। अशातच आपल्यासोबत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आपल्यासोबत बंडू घोमा यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे। काय भाऊ, काय सांगाल? या मागील निवडणुकीमध्ये आपण काम केलेलं आहे, परंतु पहिले आपल्याला विषय आहे की तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत तालुका प्रमुख होते, नुकतेच तुम्ही शिंदे गट शिवसेनेमध्ये दाखल झाले, काय सांगाल या संदर्भात? या संदर्भात विषय असा आहे की असदपूर सर्कल मधून 2017 मध्ये मी निवडणूक लढवली आणि त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गटच नव्हता, एकच गट होता तेव्हा शिवसेना, तरी निवडणूक लढवली। परंतु त्या निवडणुकीमध्ये मी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या सर्कलमध्ये जेवढी जनता होती, मतदार होते, मतदारांनी मतदानाच्या स्वरूपात मला प्रचंड प्रेम दिलं। परंतु अल्पशा मतांनी माझ्या सहकाऱ्यांनी माझा पराभव केल्याचं हे निश्चित झालं आणि हे खात्रीदायक आहे। परंतु तेव्हापासून सुद्धा मी खूप काम करत राहिलो आणि ज्या ठिकाणी आमचे वरिष्ठ पदाधिकारी होते त्यांनी आपला स्वाभाविक राजकीय एकेकोरपणा सोडलाच नाही। त्यामुळं मला या एकेकोरपणामुळं आणि राजकीय दुश्मनी वाढत चालली, त्यामुळं शिंदे गटामध्ये शिंदे गटाचे जे व्यवस्थापन आहे, शिंदे गटाची कार्यप्रणाली आहे, एकमेकांना सहकार्य करण्याची भावना आहे, त्या भावनेवर प्रेरित होऊन आणि शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन मी शिवसेना शिंदे गटामध्ये नागपूर अधिवेशनमध्ये प्रवेश घेतला आणि उपजिल्हा प्रमुख या पदावर आज मी कार्यरत आहे। आपण बघतो की उद्धव साहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये अनेक गटबाजीमुळे अनेक नेते नाराज होऊन ते शिंदे गटात दाखल झालेले आहेत। आपण धाने पाटील बघतो, आपण जिकडे प्रीतीताई बंड ह्या सुद्धा गेलेल्या आहेत आणि आता नुकतेच त्याच्या मागे आपण सुद्धा गेलेले आहेत, परंतु आता शिंदे गटात जाण्याचं कारण काय? शिंदे गटात जाण्याचं आपसी जे राजकीय वैमनस्य आहे किंवा कितीही जरी काम केलं तर ते काम करत असताना, चांगलं काम करत असताना त्या माणसाला खाली खेचणे किंवा काम मी करायचं आणि श्रेय दुसऱ्याने घ्यायचं, हा प्रकार आपल्या उद्धव बाळासाहेब गटामध्ये सुरू झाला होता आणि त्यामुळं हा जो प्रकार सुरू होता याच्या वारंवार तक्रारी वरिष्ठांकडे केल्या, संपर्क प्रमुखांकडे केल्या, परंतु कोणीही त्याची दखल घेतली नाही। त्यामुळे मग मी स्वतः असा निर्णय घेतला की आपणच बाजूला होऊन जायचं। आता आपण येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि नुकत्याच तोंडावरून ठेपलेल्या आहेत, दिवाळीनंतर निवडणुका होतील आणि शिंदी सर्कल आपण आता नुकतंच परिसीमा बदलली आणि आपण शिंदी सर्कल मध्ये आले आहात। आता शिंदी सर्कल मधून आपण निवडणूक लढणार आहे का? शिंदी सर्कल मधून पक्षाने तिकीट दिली तर मी निश्चित निवडणूक लढणार आणि पक्ष मला तिकीट देईल याची मला खात्री आहे। त्याचं कारण असं आहे की मी वारंवार जनतेमध्ये असतो, कुठलंही काम असो मी नेहमी घराच्या बाहेर जो काम करत राहतो, लोकांचा जो विषय माझ्याकडे येतो, उदाहरणार्थ गोरक्षणचा विषय होता राशेगावचा, त्यामध्ये मी प्रचंड मेहनत घेतली आणि लोकांना जे काही माझ्याच्याने होईल तो न्याय देण्याचा प्रयत्न मी वारंवार करत असतो। आणि शिंदी सर्कल हे माझ्यासाठी नवीन नाही, कारण काकळा आहे आणि राशेगाव सर्कल जे आहे पंचायत समिती, संपूर्ण पंचायत समिती ही शिंदी सर्कलमध्ये आता आलेली आहे। 2 पंचायत समितीपैकी एक पंचायत समिती हे शिंदीमध्ये आल्यामुळं तो जो माझा तिथला मतदार आहे आणि तो एरिया आहे तो माझा एरिया आहेच। आणि त्यानंतर कुष्टा, काकळा
शिंदी या ठिकाणी माझा प्रचंड परिचय आहे. नेहमी जात असतो, नेहमी काम करत असतो. माझ्या भेटी असतात मतदारांच्या किंवा लोकांच्या. जर काही कामं असली, कोणाचं डीपीचं काम असलं, कोणाचं इलेक्ट्रिकचं काम असलं, कोणाचं दवाखान्याचं काम असलं, तर मी नेहमी जातो. त्यामुळं माझा मतदारसंघात दांडगा परिचय आहे आणि काम पण मी जास्तीत जास्त प्रमाणात करतो. त्याच्यामुळे मला शिंदी सर्कलमध्ये निवडणूक लढवणे भारी जाणार नाही. आणि त्या एरियातला जो मतदार आहे तो मतदारापर्यंत मी आतापर्यंत पोचलेलो आहे. आणि यानंतर सुद्धा मतदारांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे, सर्वसामान्य जनतेची काय नळ आहे ते मला ओळखायचे. कारण मी त्या विषयातून गेलेलो आहे. त्यामुळे काय झालं का, ग्रामीण लोकांचे काय समस्या असतात, कोणाला कशाची आवश्यकता, कोणाला शिलाई मशीन दिली पाहिजे, कोणाला नाही दिली पाहिजे, ज्याला गरज आहे त्याला दिल्या गेली पाहिजे, ज्याला सायकल आहे, ज्याच्या घरी गाड्या मोटरसायकल. कारण मी प्रत्यक्ष तिथे राहणार असल्यामुळं मला कोणाला कशाची गरज आहे त्याच्यापर्यंत गरजवंतापर्यंतच ती मदत केली पाहिजे, असं माझं प्लॅनिंग राहील. राहिला शिंदी सर्कलचा विषय, आपल्या विकासाचा प्रश्न. शिंदी सर्कलला मी खूप दिवसाचं पाहतो. एवढं मोठं शिंदी गाव आहे, परंतु त्या शिंदी गावामध्ये आजच्या तारखेत पिण्याच्या पाण्याची मुळीच व्यवस्था नाही. लोकांनी 300, 400, 500, 700, 800 फूट पर्यंत बोर केलं, परंतु पाणी नाही. अनेक नेते होऊन गेले, अनेक लोकांनी आश्वासन दिले. जे घरकुलाचे कामं होते, घरकुलाचे कामं त्या ठिकाणी अपूर्ण आहेत. त्या ठिकाणी एवढं मोठं गाव असून ज्या ज्या सुविधा व्हायला पाहिजे, रोड, रस्ते, नाल्या, अनेक कामं प्रलंबित आहेत. आणि या कामांना जोपर्यंत आपण हात घालत नाही तोपर्यंत मतदारांच्या मनात आपण जागा निर्माण करत नाही. आणि हा सर्व प्रयत्न ज्या मतदारांनी माझ्यावर प्रेम केलं किंवा मतदानद्रोही आशीर्वाद जर मला दिले, तर नक्की ह्या एवढ्या समस्या शिंदे सर्कलच्या आहे, एकही समस्या राहणार नाही याची मला खात्री आहे. साहेब, शिंदे गट आता नुकतंच स्थापन झालेला आहे आणि जिल्ह्यात मोजकेच शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. आपण सेनेत आताच जुळलेले आहे शिंदे गट, शिंदे साहेबांसोबत. आपण पूर्वीचे तर आहेच, शिवसेने संपर्कच आहे. परंतु जर शिवसेनेमधून जर उमेदवारी मिळाली आणि आपण निवडून आले तर त्याचा बेनिफिट तुम्हाला विकासात्मक कामासाठी होऊ शकते का? आपण बोललो की शिंदे गट नुकताच आलेला आहे. शिंदे गट हा नुकताच आलेला आहे. शिंदे सन्माननीय एकनाथजी शिंदे हे 2.5 वर्षापर्यंत मुख्यमंत्री राहिले, बरोबर आहे. तेव्हाच त्यांनी आपल्या विकासाची छाप संपूर्ण महाराष्ट्रावर सोडली. आणि तो विकास पाहून, त्यांची कार्यप्रणाली पाहून आम्हाला एवढी खात्री आहे, आम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर शिंदे साहेबांपर्यंत पोहोचून, लोकांच्या समस्या त्या ठिकाणी पोहोचून, ज्या ज्या समस्या आहेत, जो विकासासाठी पैसा लागतो अत्यंत गरजेचा आहे, तो पैसा आणि तो विकासाच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे आणू शकतो याची आम्हाला खात्री आहे. आणि त्यांना सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची जाणीव असणारे मुख्यमंत्री होऊन गेले. सध्या उपमुख्यमंत्री आहेत. जो काम करेल त्याचं काम एकनाथजी शिंदे करतात याची आम्हाला खात्री झाली. त्यामुळं शिंदे मतदारसंघात जेवढे प्रश्न असतील तेवढे प्रश्न आम्ही मुंबई लेवलवर मांडू आणि ते प्रश्न सगळे सॉल्व्ह करून आणून जनतेला ज्या गोष्टी आवश्यक आहेत तो विकास संपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे होते आपल्यासोबत बंडू घोम. आणि नुकत्याच असतपूर सर्कल मधून आता शिंदी सर्कलमध्ये यांचं गाव आल्या कारणाने आता शिंदी सर्कल ही प्रतिष्ठेची लढाई होणार आहे. आणि या शिंदी सर्कलमध्ये मोठमोठे दिग्गज या निवडणुकीत उभे राहणार आहे. त्यामध्ये बबलू देशमुख, सुभाष पाटील चित्रकार, देवेंद्र पेटकर, त्याच्यानंतर बंडू घोम, अनेक मान्यवर आणि अनेक दिग्गज या निवडणुकीत रिंगणात राहणार आहे. आता तिकीट नेमकी कोणाला मिळते याकडे जनतेचे लक्ष लागणार आहे. आणि त्यासाठी आपापल्या परीने प्रत्येक जो उमेदवार आहे, संभाव्य उमेदवार हा आपल्याला दावेदारी करत आहे. आणि जनतेच्या कामात सध्या म्हणजे दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आताच आपल्यासोबत बंडू घोम यांनी तडक मुलाखत दिलेली आहे. जर कदाचित त्याला तिकीट मिळाली आणि निवडून आलो तर खरोखरच शिंदे सर्कलचा विकासात्मक कामं आम्ही पूर्ण करू असा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. सारा समाज निलेश भालेरावसह रुपेश फरकुंडे, अमरावती. वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही. होय, वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे. वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे. तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या बेले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला, जयस्तंभ चौक, परतवाडा. उपलब्ध सुविधा: सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया,
वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या, आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा. डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911.